नमस्कार. खरं तर आत्ता मी जे बोलणार आहे ते कालच्या झालेल्या स्थायी समितीच्या सभेच्या वेळी जो काही गदारोळ झाला त्याबद्दल बोलणार आहे. आम्ही सर्वच नगरसेवक आणि स्थायी समिती सदस्य सर्वजण या लोककल्याणासाठी लोकहितासाठी नागरिकांना ज्या समस्या भेडसावतात त्या संबंधी महानगरपालिकेकडून राबवण्यात येणाऱ्या सर्व सोयीसुविधा किंवा गरज पडेल तिथं काही धोरणात्मक निर्णय असतात त्यावर चर्चा करायसाठी जमतो. सर्व सदस्य प्रभावीपणे त्याचे प्रश्न मांडतात, यावर आम्ही निर्णय घेतो. कालच्या सभेमध्ये फक्त 4च विषय होते. 4ही विषय सर्व सदस्यांची मते जाणून घेऊनच आम्ही पुढे गेलो. प्रश्न उत्तरे एक विविध विभागाची विविध सदस्यांनी उपस्थित केलेले प्रश्न, त्यावर प्रशासनानं दिलेली उत्तरं आणि आम्ही दिलेले त्यांना काय त्यावरचं ठोस निर्णय घेण्याबद्दल दिलेले निर्णय, याबद्दल सर्व ही सभा पार पडली. काल दिवसभर सकाळी खरं तर ही मिटिंग सकाळी 11:30ला होती. मात्र छत्रपती शाहू महाराज खासदार साहेब यांनी केशवराव भोसलेच्या आढावा बैठकीसाठी जी बैठक बोलवली होती त्यासाठी सर्वच प्रशासकीय अधिकारी, आम्ही महापौर साहेब, उपमहापौर, स्टँडिंग समिती सभापती म्हणून मी स्वतः, विरोधी पक्षनेते, सर्वच गटनेते तिथे उपस्थित होते. आणि ह्याच सभेला आवरायला वेळ झाला. त्यानंतर परत ते सर्व रंगकर्मी आणि तिथले सर्व ते कॉन्ट्रॅक्ट्स वगैरे यांची बैठक महापौरांच्या अध्यक्षतेखाली परत महानगरपालिकेमध्ये घेतली गेली. या बैठकीला वेळ झाला. ह्या आढावा बैठकीमुळं आम्ही ती वेळ बदलली आणि 4:30 वाजता ही बैठक चालू झाली. मात्र 7 वाजून गेले तरी काही प्रश्न उपस्थित होत होते. माझी एकच विनंती होती की वेळ होत आहे, महिला सदस्य आहेत आणि ही मीटिंग लवकर संपवा. मात्र विरोधी सदस्य जे आहेत आमचे सन्मान्य सदस्य, त्यांनी सोनवणे साहेब त्यांनी लाईट दिव्याचा काहीतरी एक प्रश्न उपस्थित केला की जे एखाद्या विशिष्ट घरापाशी लाईट पडते किंवा काय, म्हटलं त्यावर आपण नंतर चर्चा करू, परत चर्चा करू पुढच्या मिनिटाला. नाही ते आत्ताच घ्यायला पाहिजे. हे मी जी सभा संपली असं जाहीर केलं त्यावर ते परत म्हणाले. एवढाच विषय होता आणि ह्याच विषयाला अनुसरून त्यांनी थोडंफार तिथं अपशब्द वापरले. परत संबंध त्या सभेमध्ये काही असंसदीय शब्द वापरले. महिलांच्या समोर थोडीफार ते शब्द वापरल्यामुळं थोडं तिथं गैरवर्तणूक झाली. एवढं सांगतो की परत येत्या सर्व सभेमध्ये सर्व सदस्यांना फक्त आणि फक्त कोल्हापूर शहराच्या विकासासाठी आणि नागरिकांना भेडसावणाऱ्या प्रश्नासाठी चर्चा केली जाईल आणि त्यावर तोडगा काढला जाईल. नक्कीच पुढच्या काळामध्ये परत एकदा सर्व सदस्यांच्याकडनं सहकार्याची अपेक्षा करतो आणि त्यांच्याकडे सुद्धा सहकार्य राहील. एवढंच साहेब, कुठंतरी कोल्हापूर महानगरपालिकेची जी इमारत आहे त्याचे आखाड्यात रूपांतर होताना असं दिसतंय का? काय आहे, जर का ठरवलं सदस्यांनी, जर का मनावर घेतलं तर असं काहीच होणार नाही. मात्र प्रश्न उपस्थित करायचे आहेत. सर्वच जण इथं लोकहिताचे प्रश्न उपस्थित करायला आलेले आहेत. आज आपण बघतोय कोल्हापूर शहरामध्ये सकाळी उठल्यापासून कचऱ्यापासून ते पाण्यापर्यंत, लाईट दिव्यापर्यंतच्या सर्व समस्या भेडसावतात. काही धोरणात्मक निर्णय घ्यायचे आहेत की जेणेकरून आपल्या कोल्हापूर महानगरपालिकेचं उत्पन्न कसं वाढेल. मात्र हे ठराविक जे विषय आहेत हे आता इथनं पुढं विभागीय कार्यालय आपलं होतील. विभागीय सर्व समित्यांची सभापती निवड झालेली आहे. आता थोडेफार प्रश्न त्या समितीमध्ये सुद्धा मार्ग लागतील असं वाटते. बघू, नक्कीच पुढच्या वेळी परत स्टँडिंग सभा वगैरे सगळी व्यवस्थित सुरळीत पार पडेल. वारंवार असे प्रकार होताना दिसतात. गेल्या सभेमध्ये सुद्धा असं झालं होतं आणि ह्या सभेमध्ये हा प्रकार घडलेला. कदाचित आपण विरोधी सदस्याशी म्हणजे समन्वय ठेवायला कमी पडताय का? नाही, खरं तर मी आपणास सांगू इच्छितो की मागचीच एक सभा आणि ही एक सभा, या टोटल झालेल्या 7-8 सभेमध्ये हे 2 सभा. विषय काय आहेत, जर का समोरच्या माणसाने जर का विचार केला तर गदारोळ होण्यासारखं कायच नाही. मी त्याप्रमाणे म्हटलं त्याप्रमाणे मागच्या वेळी सुद्धा आमचं म्हणणं एवढंच होतं, काहीतरी प्रशासनाचे तत्काळ उपस्थित झालेला प्रश्न असतात किंवा त्यांच्या ऐनवेळचे विषय असतात. आपण वाचन करून बघूया, निर्णय आपण काय असेल. मात्र त्यांनी मागच्या वेळी सुद्धा वाचन करायला सुद्धा हरकत नोंदवली. खरं तर वाचन करून घ्यायला हरकत काहीच नव्हती. आणि कालचा सुद्धा हा प्रकार सर्व चर्चा झाली. आज तुम्ही बघचेला 4:30 वाजेपासून 7:15 वाजेपर्यंत महिला बसल्या होत्या
कुठेतरी आपण सगळ्या सदस्याचा विचार करायला पाहिजे, महिलांचा विचार करायला पाहिजे की अधिकारी सुद्धा सकाळपासून या कामामध्ये होते. सगळ्या त्या आढावा बैठका या कोणत्या त्यांचं असं म्हणणं आहे की आमची सभा संपली होती आणि खेळीमेळ आमचं आणि त्यांचं बोलणं चालू होतं, त्या बोलण्यावर तो वाद निर्माण झाला असं त्यांचं. नाही 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 असं काय नाही. सभा खेळीमेळीच पार पडली. मी सभा संपल्याचं जाहीर केलं आणि त्यानंतर त्यांनी परत म्हटलं की नाही माझा हा प्रश्न आहे, माझा हा प्रश्न आहे, हे करा ते करा. म्हणून म्हटलं आता नको, परत पुढच्या मिटिंगला चर्चा करूया. नाही माझा पुढच्या परत 8 दिवस कोण थांबणार, कोण ग बसणार, असा विषय झाला. आणि त्यावर त्यांनी ते थोडं ते असंवैधानिक शब्द वापरले. त्यावरून हा गदारोळ सुरू झाला आणि हा कोणाला वैयक्तिक अंशूक नव्हता. सगळ्या सभागृहामध्ये जे उपस्थित त्यांच्यासाठी असणार आहे.